या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विजय संकल्प महासभा ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित करण्यात आली. दुपारी 3 वाजता सभेला सुरुवात होईल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीच सभा कोल्हापुरात होत आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगर परिषदा, महापालिका स्तरावर मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य जनतेच्या प्रश्नांवर आधारित पारदर्शक आणि संघर्षशील राजकारणाला पर्याय कोल्हापूरच्या मतदारांसमोर ठेवणार आहे. पक्षाच्या उमेदवारांची निवड ही सामाजिक प्रतिनिधित्व, कार्यक्षमता आणि स्थानिक प्रश्नांवरील लढाऊ भूमिका यावर आधारित असेल. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लढविणार आहे. महापालिकेच्या 81 जागांसाठी 230 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून उमेदवार फायनल करणार असल्याचं सोनवणे यांनी स्पष्ट केलं. विजय संकल्प महासभेला वंचित बहुजन आघाडी राज्याच्या देशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर क्रांती सावंत, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता सोमनाथ साळुंखे, सिद्धार्थ मोकले, इम्तियाज नदाफ, जिल्हा अध्यक्ष बाबुराव आयवाळे, जनार्दन गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.